फ्लाईटचाच प्रवास नाही, आई वडिलांपासून दूर जाऊन आपण शिक्षकांपासून पण दूर जाऊन आपण या सगळ्या इन्स्टिट्यूट, बाकी दुसरे शहर कसे आहेत, इन्स्टिट्यूट्स कसे आहेत, रेल्वेचा प्रवास, त्याच्यानंतर विमानाचा प्रवास आणि स्वतःचं मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रॅव्हलिंग कसं करायचं, याच्याने जे तुम्हाला व्यवहार ज्ञान ज्याला म्हणतो आपण, डेली लाईफ मॅनेजमेंट जे करायची असते आपल्याला, समाजाला कसं फेस करायचं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यातून तुम्ही या विक्रम साराभाई सेंटर आणि बाकी स्पेस ऑर्गनायझेशनबद्दल तर तुम्हाला माहिती मिळणारच आहे, त्या सायंटिफिक डेव्हलपमेंट तर होणारच आहे, परंतु नेमकं ट्रॅव्हलिंग कसं करायचं, पब्लिक एटिकेट्स कसे असले पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणं खूप आवश्यक आहे आणि ते एक्सपोजर आपल्याला द्यायचं मुलांना. मग त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी ज्यांना लाभ मिळालाय त्यांना बघून आपण पुढच्या वर्षी लाभ देऊया यावेळेस. ठीक आहे, ओके. आणि बाकी मग आपल्या पालच्या साईडचे, गाठ्या जामण्याच्या साईडचे कोण आहे? ओके, व्हेरी गुड. आणि त्यानंतर चोपड्यामधले कोण कोण आहे? चोपड्यामधले यावल, बाकी रावेरचे का सगळे? सर फ्रॉम अदर डिस्ट्रिक्ट्स आर अदर डिस्ट्रिक्ट कुठले? शिरपूर. नमस्कार सर, माझे नाव नम्रता सिंग राठोड. माझ्या शाळेचे नाव धनु आंद्रेकर माध्यमिक आश्रमशाळा पाल. मी आता 10वीची. आज आम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी भेटणार आहे आणि ती मोठी सुवर्ण संधी म्हणजे ही की आम्हाला आज इस्रो सेंटर अहमदाबाद हा फिरायला भेटणार आहे. नुसती विरंगुळाच नव्हे तर त्याच्यातून आम्हाला नॉलेज काही ज्ञान देखील भेटणार आहे. आज आम्ही इस्रो सेंटर जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी साहेब माननीय रोहन घुगेजी यांना भेट दिली आणि त्यांच्याकडून देखील आम्हाला काहीतरी ज्ञान भेटलं आणि तो ज्ञान म्हणजे असा की त्यांनी सांगितलं की फक्त फिरणं हेच शिक्षण नव्हे तर तुम्हाला नॉलेज पण असायला पाहिजे की कुठे कसं फिरायचं आहे, पैशांची मॅनेजमेंट कसं करायची हे देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की तिथे जाऊन तुम्ही ज्ञान घ्या, जितकं होऊ शकेल तितकं समजा की रॉकेट वगैरे कसं असतात आणि त्याचबरोबर इस्रो सेंटरला काय खास आहे, म्हणजे त्यांचं विशेष काय आहे ते तुम्ही बघा. आणि आमच्या इथे नंबर आला होता तो म्हणजे आम्ही प्रोजेक्ट बनवला होता आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव होतं आणि आमच्याच नव्हे तर खूप सारे मुलांनी प्रोजेक्ट बनवलं असतं आणि त्यांच्या प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी त्यांची समस्या मांडल्या त्या प्रोजेक्टद्वारे की आमच्या गावात किंवा आमच्या शहरात हे समस्या आहे आणि त्या समस्यांवर उपाय व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी तो प्रोजेक्ट केला आणि तो प्रोजेक्ट खरंच खूप आवडीत ठरला आणि म्हणून आम्हाला इस्रो सेंटर इथे जाण्याची सुवर्ण संधी भेटत आहे आणि त्या संधीचा लाभ आम्ही नक्कीच घेणार आहोत. म्हणून धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज आम्हाला विमानाच्या प्रवासाची देखील संधी भेटत आहे. तर विमानात आम्ही तर पहिल्याच वेळेस बसणार आहोत, म्हणजे काही विद्यार्थी पहिले जाऊन आले पण खूप सारे विद्यार्थी पहिल्या वेळेस बसणार आहे. तर तो देखील एक चांगला प्रसंग राहील आमच्या आयुष्यातील आणि आम्ही हा प्रसंग कधी विसरणार नाही की आम्हाला विमानात जाण्याचा ही संधी भेटली होती. धन्यवाद.